is 20%, 20 to 24 lakh rupees 25%, and above 24 lakh rupees 30%. To taxpayers up to 12 lakh of normal income other than special rate income such as capital gains. I read that again. To taxpayers up to 12 lakh of income other than special rate income such as capital gains, tax rebate is being provided in addition to the benefit due to slab rate reduction in such a manner that there is no tax payable by them. The total tax benefit of slab rate changes and rebate at different income levels can be illustrated with a few examples. A taxpayer in the new regime with an income of 12 lakh rupees will get a benefit of 80,000 rupees in tax, which is 100% of tax payable as per the existing rates. A person having income of 18 lakh rupees will get a benefit of 70,000 rupees in tax, that is 30% of tax payable as per existing rates. A person with an income of 25 lakh gets a benefit of 1,10,000 rupees, that is 25% of his tax payable as per existing rates. Details of my tax proposals are given in the annexure. As a result of these proposals, Honorable Speaker, sir, revenue of about 1 lakh crore in direct taxes and 2,600 crores in indirect taxes will be foregone. Mr. Speaker, sir, with this, I commend the budget to this august House. Item number 2, Srimati Nirmala Sitharaman. Sir, with your permission, I rise to lay on the table the following statements under Section 3(1) of the Fiscal Responsibility and Budget Management Act 2003, medium-term fiscal policy cum fiscal policy strategy statement and macroeconomic framework statement. Item number 3, Srimati Nirmala Sitharaman. Sir, with your permission, I rise to move for leave to introduce the Finance Bill 2025. प्रश्न ये है कि विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति प्रदान की जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हुआ, हाँ वालों के पक्ष में अनुमति प्रदान की जाती है। माननीय मंत्री जी, अब विधेयक को पुनर्स्थापित करें। Sir, I introduce the bill. थैंक यू। सभा की कार्रवाई सोमवार दिनांक 3 फरवरी 2025 को। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, अर्थसंकल्प सादर झाला। 12 लाखापर्यंत आता कर लागणार नाही। बजेटमधलं सगळ्यात पहिल्या टप्प्यातलं पहिलं वाक्य, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी। 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कर लागणार नाही। निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला। लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प, अर्थसंकल्पातली ही सगळ्यात मोठी घोषणा। हा अर्थसंकल्प नेमका कसा होता, कुठल्या स्तरातल्या लोकांसाठी, कुणासाठी तो चांगला ठरला, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। 12 लाखापर्यंत आता कर लागणार नाहीये। ज्यांना 12 लाखापर्यंत पगार असेल त्यांना आता कर लागणार नाही। नोकरदारांकरता हा सगळ्यात सरकारचा मोठा निर्णय आहे। या व्यतिरिक्त या बजेटमध्ये काय काय आहे, कुणाकरता हे बजेट चांगलं ठरलं, कुणाकरता हे थोडं निराशाजनक ठरलं, या सगळ्यावर आपल्याला बोलायचं आहे। 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता 70,000ची सूट मिळणार आहे। 25 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट मिळणार आहे। बजेट जेव्हा सादर होत असतं त्या बजेटकडे फक्त आणि फक्त सगळ्यात पहिले आपण बघतो ते करप्रणालीचं नियोजन कसं केलेलं आहे त्या दृष्टीने बघतो। आणि त्यातली पहिली सगळ्यात मोठी बातमी, आता यात सुद्धा 12 लाखापर्यंतचं जे उत्पन्न आहे ते करमुक्त केलंय। यात काही गोम आहे का सरसकट सगळ्यांना याचा फायदा होणार आहे, हे सगळं आपल्याला सविस्तरपणे बोलायचं आहे। पण जर अर्थसंकल्प बघितल्यावर त्यातलं विशेष काय आहे
हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तेच आहे की 12 लाखापर्यंत आता कर लागणार नाहीये. कर प्रणाली व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या सेक्टर्समध्ये काय काय दिलं गेलेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय.